नमस्कार मित्रांनो. आज मी एक अशा विषयावर बोलणार आहे की जे 10वी-12वीचे विद्यार्थी आता पास झाले, पण त्यांना माहित नाही की पुढे काय करायचंय. बऱ्याच पालकांना पण हा प्रश्न पडतो की आता 10वी-12वी झालीत मुलं, पुढे काय करायचंय. पण त्यावेळेस त्याचं उत्तर द्यायला कोणी नव्हतं. आमच्या वेळेस तेव्हा गुगल नव्हतं, म्हणजे सोशल मीडिया नव्हता. त्याच्यामुळे आम्हाला कळत नव्हतं की आता पुढे काय करायचं, कसं काय करायचं. आणि आत्ताच्या मुलांकडे सोशल मीडिया आहे, पण त्याचा वापर चुकीचा होतो. आज आपण गुगलला विचारलं तर गुगल सांगते की आता पुढे काय करायचंय, 12वी नंतर काय करायचंय, CA ची एक्झाम कशी द्यायची आहे, परत JEE कसं करायचं आहे, नीट कसं करायचं आहे, त्याची तयारी कशी करायची, UPSC तयारी कशी करायची, इंजिनिअरिंगसाठी काय करायचं आहे, अशा बऱ्याच गोष्टींची माहिती आपल्याला गुगलवरती एका क्लिकमध्ये मिळते. तर गुगलचा वापर ज्यासाठी करायला पाहिजे त्यासाठी मुलं करत नाही. आज सोशल मीडिया फक्त मनोरंजनाचं काम करते असं मुलांना वाटतंय की आपला थोडं टाइमपास झाला, मनोरंजन झालं की झालं. सकाळी उठलं की आपला इंस्टाग्राम चालू असतो आणि कधी त्यात 1 तास निघून जातो हेच कळत नाही. पण हाच जर त्याचा वापर आपण एज्युकेशनसाठी वापरला तर तुमच्या फ्युचरसाठी चांगलं होऊ शकतं. आपण गुगलवरती सर्च करतो, म्हणजे एका क्लिकमध्ये तुम्हाला बरीच माहिती मिळू शकते. एका मोबाईलमध्ये पूर्ण जग आहे. गुगलवरती आपल्याला बरीच याची माहिती मिळते. म्हणजे कोणतीही माहिती तुम्हाला मिळते त्यामध्ये, एज्युकेशनची म्हणा, जगाची माहिती त्या गुगलमध्ये. पण त्याचा योग्य तो वापर आपल्याला करता आला पाहिजे. आमच्या वेळेस कसं असाय की 10वी-12वी झाले की मुलं म्हणायची, आई म्हणायची, वडील म्हणायचे आता पुढे काय. पण आमच्या वेळेला असं असाय की जर मित्रांनी काय घेतलं तेच आपण घ्यायचं. आणि तेव्हा जास्त फॅकल्टी माहित नव्हत्या, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स एवढंच माहित होतं. आणि कॉलेज असायची तालुक्याच्या ठिकाणी. मित्रांनी काय घेतलं कॉमर्स तर आपण कॉमर्स, मित्रांनी काय घेतलं आर्ट्स तर आपण आर्ट्स. आणि मित्रांनी जर चांगले मार्क असतील तर मग सायन्स घेणार. मग ठीक आहे, आपल्याला जर कमी मार्क असेल तर आपण सायन्स ना घ्यायचं, चांगले मार्क असतील तर सायन्स घ्यायचं. म्हणजे अशी नक्की माहित नव्हती की पुढे आपल्याला काय करायचं आहे, कसं काय करायचं. पण आता ती वेळ तशी नाही आहे. आता सगळ्या मुलांना कळतंय की आता पुढे काय करायचंय. जर त्यावेळेस आमच्या वेळेस जर ती माहिती असती तर आमची पण बरीच मुलं अशी पुढे गेली असती. मित्रांनो, सांगण्याचा उद्देश म्हणजे हाच आहे की आजही बरीच अशी मुलं आहेत की जी 10वी-12वी झाली की चला नोकरीला. तर आमच्या वेळेस ठीक होतं, त्यावेळेस गायडन्स नव्हता, काही नव्हतं की 12वी झाली नोकरी करा, 15वी झाली नोकरी करा, पुढे काय करायचं माहित नाही. पण आता पण काही ठिकाणी अशीच परिस्थिती चालू आहे की 10वी-12वी मुलं झाली की झालं की थोडा छोटासा जॉब बघायचा आणि जॉब करायचं, थोडा एन्जॉयमेंट करायचा, मोबाईल घ्यायचा, स्क्रोलिंग करत राहायचं, सोशल मीडियावरती मनोरंजन करायचं, दुसरं काही माहित नाहीये. आता आमच्या संस्कारला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं म्हणून म्हणत नाहीये मी. संस्कारनी पण चांगली तयारी केली, JEE ची तयारी केली, CET तयारी केली आणि त्याला चांगलं कॉलेज मिळालं. त्याच्यामुळे मी बोलत बोलतोय असं नाहीये. पण ही काळाची गरज आहे मित्रांनो. कारण आजची मुलं थोडी चुकतात असं वाटतं मला. कारण बऱ्याच मुलांकडे मी बघतोय, आता गावापासून मुंबईपर्यंत बघतोय सगळ्या ठिकाणी की बस 10वी-12वी झालं की आता एक जॉब बघूया आपण मस्तपैकी, एक स्वतःचा चांगला आयफोन मोबाईल घ्यायचा, दिवस आता त्यावरती स्क्रोलिंग करत बसायचं. एज्युकेशनचा पत्ता नाही आहे. आणि स्क्रोलिंग करतात पण कशाला स्क्रोलिंग करतात, फक्त टाइमपास म्हणून, मनोरंजन म्हणून करतात. बघा, सोशल मीडिया फक्त मनोरंजनाचं साधन समजलात ना तर त्याचा काही उपयोग नाही आहे. कारण सोशल मीडिया खूप मोठा आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं एज्युकेशन घडवता येतं, तुमचं भविष्य घडवता येतं. पण कसा वापर करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. मित्रांनो, आजकाल गव्हर्नमेंट जॉब मिळणं मुश्किल झाले. पूर्वीच्या काळी कसं होतं की जॉब मिळायचे, म्हणजे साधारणतः बरेच वर्षापूर्वी लोक अशी घेऊन जायचे नोकरीला, बाबा चल माझ्या इथे भरती आहे, आपण तुझी भरती करूया, आणि गव्हर्नमेंट जॉब मिळायचे. पण आता ती परिस्थिती नाही आहे मित्रांनो.
कारण आत्ताचं एज्युकेशन थोडं टफ झालंय आणि त्या जनरेशनमध्ये आपल्या कुठे टिकायचं असेल तर त्यासाठी शिकणं हे महत्वाचं आहे. पूर्वी कसं असायचं की आणि आत्ताच साधारण लेटेस्ट उदाहरण सांगतो, जास्त लांब नाही, आमच्या फक्त वाडीचं उदाहरण सांगतो मला. आमच्या वाडीमध्ये हाताच्या बोटावरती मोजण्या इतकंच गव्हर्नमेंट जॉबला माणसं आहेत. आणि काही लोकांनी समजा बोलतात ना की त्याचा लक चांगला आहे की त्याच्यामुळे त्यांना नोकरी मिळाली, आणि जे स्वतःच्या बळावरती स्वतःची मेहनत करून चांगलं स्वप्न अचीव करणारे, गव्हर्नमेंट जॉब मिळवणारे हाताच्या बोटावरती मोजता येईल एवढीच माणसं आहेत. मला असं वाटतं की हे कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे, कारण तुम्ही चांगलं शिक्षण घेतलात तरच तुमचं फ्युचर चांगलं ब्राईट होऊ शकतं. बऱ्याच गावी असं आहे की 60-70% लोक शिकले, स्वतःच्या बळावरती चांगला जॉब मिळालाय, गव्हर्नमेंट जॉबला पण मिळाले. आणि आता असं झालंय की आता स्वतःच्या बळावरती गव्हर्नमेंट जॉब मिळवणं फार कठीण झालं आहे. त्याच्यामुळे बरेच मुलं अशी आहेत की गव्हर्नमेंट जॉबच्या मागे पडतात, हा फॉर्म भर, ते फॉर्म भर. पण त्यासाठी मित्रांनो आपल्याला कष्ट पण घ्यावे लागतात. जर आपण फक्त विदाऊट कष्ट अपेक्षा केली की मला हे फळ मिळेल, ते फळ, असं कधी मिळत नसतं मित्रांनो. त्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत आहे. शिक्षणाला मेहनत आहे, नोकरीला मेहनत आहे, बिझनेसला मेहनत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मेहनती करावीच लागते. कुठेही तुम्हाला इझी मनी मिळत नाही, हे लक्षात ठेवा. बरीच मुलं अशी येतात की नाही मला इझी मनी भेटला पाहिजे त्याच्या मागे जातात. हे मित्रांनो शून्य आहे. त्याच्या मागे जाऊन काही मिळणार नाही, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला स्ट्रगल हा करावाच लागतो. माझं सांगणं मित्रांनो एवढंच आहे की आजच्या तरुण मुलांना की सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका. सोशल मीडिया तुमचं आयुष्य खाऊन टाकेल, पण तुमच्यामध्ये पण एवढी ताकद आहे की सोशल मीडियावरती तुम्हाला तुमचं आयुष्य बनवता येईल. तुमच्यामध्ये पण एवढी ताकद असली पाहिजे की सोशल मीडियावरती एज्युकेशन घेऊन तुमचं भविष्य तुम्हाला घडवता येईल. धन्यवाद मित्रांनो.